चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पाद केंद्री विठ्ठल विठ्ठल करणारी विठ्ठल विठ्ठल करणारी विठ्ठल विठ्ठल देहारी विठ्ठल विठ्ठल देहारी विठ्ठल विठ्ठल देहारी विठ्ठल विठ्ठल देहारी एका पेक्षा होत या भावा तुमची पंढरी तुमची पंढरी पांडुरंगारी तो पाद केंद्री विठ्ठल विठ्ठल देहारी विठ्ठल विठ्ठल देहारी विठ्ठल विठ्ठल देहारी विठ्ठल विठ्ठल देहारी कोणतरी वाट चला उठारे उचला बटवा दैन्याचा संपल चला उठारे उचला बटवा दैन्याचा संपल भावाचं ज्यांनी गुंफन घातलं अज्ञान ध्वांत विध्वंसक परब्रह्म मूर्ती भक्त भार्गव चुडामणी जगद्गुरु तुकोबरा यांचा भक्ताची एकविधता प्रतिपादन करणारा अभंग चिंतन करता निवडला आहे. विठ्ठल करताय उत्सव करताय या पाठीमागचा नेमकी रिझन आहे तरी काय, या पाठीमागचं नेमकी कारण आहे तरी काय, चांगला मनुष्य तयार व्हावा आदर्श मनुष्य तयार व्हावा ही या पाठीमागची भावना आहे. मग चांगला मनुष्य आदर्श मनुष्य तयार होणार कशाने, तर तो केवळ परमार्थानेच होणार आहे. तुम्ही काय ना त्यासाठी परमार्थच करावं लागणार आहे. किती कीर्तन ऐकले हे महत्वाचं नाही, ऐकल्यानंतर परिवर्तन किती झालं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही किती खाऊ शकता हे महत्वाचं नाही, खाल्ल्यानंतर ते पचतं किती ते अत्यंत महत्वाचं आहे. कीर्तन ऐकताय किती हे महत्वाचं नाही, ऐकल्यानंतर अनुष्ठान किती करताय, वृत्तीत बदल किती होतो हे अत्यंत महत्वाचं आहे. 37 वर्षात ऍटलीस्ट 37 तरी माळकरी झाले असावेत असा माझा समज. 37 तरी झाले असावेत का त्यापेक्षा जास्त झाले, जास्त झाले असेल तर फक्त आनंदच आहे. नाही काही लोक घालतात सप्त्यात आणि काढतात हप्त्यात, असं नको व्हायला. वंदन करतो येण्याकरता थोडस लेट झालो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. लासूर स्टेशन जवळ गवळी शिवरा हे फार मोठं देवस्थान आहे हनुमंतरायचं, जगभर ते प्रसिद्ध आहे. तिथं भलीमोठी 6 ते 8 या वेळेत कथा चालू आहे. एक 10-20 समाज कथेला असतो आणि तो टायमिंग 6 ते 8 असल्यामुळे थोडासा आम्हाला विलंब झाला. तरी देखील आम्ही 1.25 तासात 160 किलोमीटर अंतर काढलेलं आहे. मध्ये एकदा यमाची भेट आम्ही आता म्हणजे घेऊन आलो. तसं पाहिलं तर थोडं अगदी जवळ गेलोच होतो आम्ही. त्याची एवढं अंतःकरणाची विशालता दाखवणारी माणसं आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून उत्सव ही सगळी वाढत चालले. न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमता हे आपलं शास्त्रच आहे. अहो पूज्य तुम्ही डोंगरे महाराजांचं एक वाक्य मी वाचलं, हे दान धर्म वगैरे कशा करता करायचं. पूज्य डोंगरे महाराज म्हटले आपलं काहीच नाही अशी बुद्धी दृढ होण्याकरता माणसाने दान करावं, त्याकरता दान करावं. ही सौजन्य देणारी मंडळी, ही सगळे अन्नदान देणारी मंडळी, सगळ्यांना वंदन करतो. आपण भलं मोठं योगदान या ठिकाणी देतायत. सर्वांच्या चरणारविंद विनम्र भावे वंदन करतो. कीर्तनाच्या साथी करता उत्तम गवई मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आपल्या राजूर या परिसरातील 2 रत्न महाराष्ट्रात झळकतात. ती अत्यंत मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान असणारे 2 रत्न संप्रदायात. अहो सगळे महाराष्ट्रातले गायक एका पारड्यात टाका आणि ही जोडी एका पारड्यात टाका, हे पारड जड पडल्याशिवाय राहणार नाही. अहो इतकं, आणि ते आपल्या भागाचं ते वैभव आहे. सुरुवातीला अत्यंत ज्यांनी गोड चाल गायली ते आमचे जिवलग, ज्यांचा आवाज अतिशय हृदयाला भिडतो असे असणारे कृष्णा महाराज मोरे, ते स्वतः या ठिकाणी जातीने उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन करतो. त्यांच्या पाठीमाग आमचे चिलिया बाळ त्यांनाही वंदन करतो. ते कीर्तनही आता चांगलं करतायत, त्यांनाही वंदन आहे. अतिशय छान आवाज आहे. इकडे प्रमोद महाराज समाधान बुवा, तुमचं परमेश्वर नाव ना तुमचं रामेश्वर महाराज, किती सुंदर तुम्ही या सगळ्या मंडळीचं कौतुक करत होतात. खऱ्या अर्थाने अतिशय गोड संप्रदायाबद्दल असलेली तळमळ आपल्या अंतःकरणात पाहायला मिळते. बरेचसे गायक वादक म्हणजे काय भांडणं झाल्यासारखे काही तिकडे उभं राहिले, काय संजय राऊत तिकडे या की राजू असं या म्हणजे असं मिशा खतरनाकच आहे तुमच्या, तर या जरा असं जवळ माईक घेऊन इकडे तुम्ही ना हे 2 सोंड मागे घ्या, उद्या कीर्तन खाली ठेवा, तुम्हाला आणखी आनंद मिळेल. जरा कीर्तन काय ना स्टेजवरती तमाशा असतो, कीर्तन नसतं, म्हणजे वाईट वाटू देऊ नका. आणखी वेगळा एकविधता म्हणजे काय,
निष्ठा म्हणजे एकविधपणा, अनन्यता, अनन्यता म्हणजे काय? ठामपणा. निष्ठा म्हणजे न कधी ढळणारी, न कधी चळणारी अचळ अशी गोष्ट म्हणजे काय? तर ती निष्ठा आहे. क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रांत कुठलाही असू द्या, मानवी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर निष्ठा ही शस्त्र असणं अत्यंत महत्वाचं आहे. सामाजिक क्षेत्राचा विचार करा, त्यात निष्ठेची गरज आहे. शैक्षणिक क्षेत्राचा विचार करा, त्यात निष्ठा महत्वाची आहे. प्रापंचिक क्षेत्राचा विचार करा, त्यात निष्ठा गरजेची आहे. आणि पारमार्थिक क्षेत्रात निष्ठेला अनन्य साधारण असं महत्व दिलंय. ऐका, सामाजिक क्षेत्रात देखील निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. आंबेगावकर, सामाजिक क्षेत्रात देखील एखाद्या व्यक्तीला देशाचं पंतप्रधान व्हायचं असेल तर त्या व्यक्तीसमोर एखाद्या आदर्श पंतप्रधानाविषयी त्याच्या हृदयामध्ये निष्ठा असणं गरजेचं आहे. तर तो देशाचा पंतप्रधान नाही होणार, पण कमीत कमी आमदार खासदार काहीतरी होऊ शकतो. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं एक गोड वाक्य मी वाचलं, कुठल्याही साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मानवी जीवनातला जो प्रवास आहे त्या प्रवासाची उंची ही विशिष्ट ध्येयाची असली पाहिजे, तेव्हा तो कारण कार्यभाव त्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो. अर्थात सामाजिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. हो, सामाजिक क्षेत्रामध्ये निष्ठा काय करते? तर निष्ठा ही व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवते. निष्ठा ही प्रतिष्ठास्या निष्ठस्य कुतकुलम शक्नोति नैष्ठिक स्वीयम धर्मं त्रातुं न चेतराः. अर्थात निष्ठा ही व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवते. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. समाज नाव ठेवतो, कुणाला नाव ठेवत नाही. 50-60% समाज कुणाचाही विरोधच करत असतो. काय अहो, 10 माणसं असतात घरात, आपण प्रत्येकाला आवडत नाही. समाजाला तुम्ही काय आवडणार आहे? त्या लोकांकडे लक्ष देत बसू नका. सामाजिक काम करत असताना समाज नाव ठेवतो, त्यांच्या हसण्याकडे लक्ष ठेवू नका, देऊ नका अजिबात लक्ष. तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई. लोकांकडे लक्ष देऊ नका. चांगल्या माणसाने कधी थांबायचं नाही. चांगला माणूस थांबला त्यात समाजाचं नुकसान होतं. हो, जगद्गुरु तुकोबराय 350 वर्षापूर्वी थांबले असते तर मला असं वाटतंय हा गाथा तुम्हा आम्हाला मिळालाच नसता. छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात जर थांबले असते तर मला असं वाटतं हे कथा कीर्तन देखील थांबले असते. ते चालत राहिलेत म्हणून हे चालत राहिलंय, हे चालत राहतंय. चांगल्या माणसाने कधी थांबायचं नाही. समाज नाव ठेवत असतो, तुम्ही तुमचं साध्य उंचीचं ठेवा, यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे. शैक्षणिक क्षेत्रात देखील निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. ऐका, तुम्ही टॉर्च बंद करा. मी दिसत नाहीये का तुम्हाला? वा, लक्ष द्या माझ्या. खूप गोड. काय नाव तुमचं? रमेश पाटील कणके फलके. वा, फलके. वा, फलके साहेब लक्ष द्या माझ्याकडे. खूप छान. हो काका, इकडे पाकी तात्या तुम्ही. खूप छान. वा, शैक्षणिक क्षेत्रात देखील निष्ठा अत्यंत गरजेची आहे. ऐका, ज्या गुरुजींकडून आम्ही ज्ञान मिळवतोय त्या गुरुजींबद्दल आमच्या अंतःकरणात निष्ठा असणं गरजेचं आहे. तर गुरुजींनी शिकवलेलं ज्ञान आमच्या पसनी पडणार आहे. अर्थात एखाद्या व्यक्तीवरती आपण प्रेम करत नसाल त्या व्यक्तीचे गुणही दोष वाटायला लागतात, पण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असाल त्या व्यक्तीचे दोषही आपल्याला गुण वाटायला लागतात. ज्यांच्याकडून ज्ञान मिळवायचंय त्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणात निष्ठा असणं गरजेचं आहे. तर गुरुजींनी शिकवलेलं ज्ञान पसनी पडणार आहे. मग क्लास 1 अधिकारी व्हायचंय, MPC UPC मध्ये तुम्ही स्ट्रगल करत आहात, हवं ते तुम्हाला कावीज करायचंय, हवं त्यात प्रावीण्यता मिळवायची आहे, पण अभ्यासाबद्दलची तळमळ असणं अत्यंत महत्वाचं आहे. बघा, साध्य ते साध्य करिता सायास काय शक्य होऊ शकत नाही. शैक्षणिक क्षेत्रात निष्ठा सांभाळा, प्रापंचिक क्षेत्रात देखील निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. हो आंबेगावकर, प्रापंचिक क्षेत्रात देखील माफी मागून बोलतो, निष्ठापेक्षा विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. विश्वास महत्वाचा आहे. ज्या घरात दाम्पत्यांचा विश्वास आहे ते घर राहत नाही, ते घर मंदिर तयार झाल्याशिवाय राहत नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा वाडाच होता, ते मंदिर झालं की. जगद्गुरु तुकोबराय यांचाही वाडाच होता, तेही मंदिर झालं. ज्ञानोबरायांचं सिद्धपीठ, अहो हे एक वाडाच होता, ते मंदिर झालं ना. मग आपलं घर मंदिर का होऊ शकत नाही? दाम्पत्य जीवनामध्ये विश्वास हे आयुष्यातलं खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट आहे. विश्वास दाम्पत्यांचा अत्यंत महत्वाचा आहे. ज्या घरात रोज वाद होतो, पती पत्नीचा कलह होतो, तिथून लक्ष्मी निघून जाते. जिथं वाद होत नाही तिथं स्वयं लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही. दाम्पत्य कलहो नास्ति तत्र श्री स्वयं आगताः. अर्थात स्वयं तिथं लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रापंचिक क्षेत्रात विश्वास सांभाळा आणि पारमार्थिक क्षेत्रात निष्ठेला अनन्य साधारण असं महत्व दिलंय. परमार्थाची पहिली पायरी आहे ती म्हणजे निष्ठा. विठोबासी शरण जावे,
परवा हा रामनवमी हनुमान जयंती उत्सव असा आहे, या कालावधीमध्ये पहारेकरी पण भाव खातो. आणि एवढी गुणवान माणसं तुम्हाला कशी लाभली, मलाच हा प्रश्न पडलाय. वा, मला थोडस साधं पाणी मिळेल तर बरं होईल, थंड आहे जरा. विठ्ठल क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. आंबेगावकर लक्ष द्या माझ्याकडे बोलण्याकडे जरा. पारमार्थिक क्षेत्रामध्ये निष्ठा अत्यंत महत्वाचं आहे. खऱ्या अर्थाने सर्वे केला तुम्हाला या मृत्यू लोकांचा तर निरीक्षणांती लक्षात येईल, समाजामध्ये निष्ठा खूप वाढले. पण या कलियुगाने तो भाव खिचून घेतला की काय निष्ठेचा, हे थोडस अंतरंगात जाऊन बघितलं तर कलियुगाची पावर लक्षात येते. तुम्ही बघा, पूर्वीपेक्षा उत्सव वाढत चालले की कमी होत चालले? वाढत चालले. पूर्वीपेक्षा अहो देवांना काय बनवल्या जात आहेत, जिभेवरच्या रुची कलिका प्रसन्न होतील असे काय मेनू रोज बनवल्या जाते. अन्य प्रकारचे काय उत्सव वाढत चालले सगळीकडेच. अहो सगळ्याच गोष्टी, 10व्याला कीर्तने, 13वीला कीर्तने, 6 मासाला कीर्तने, वर्ष श्राद्धाला कीर्तने, घर बांधायला कीर्तने, घर पाडायलाही कीर्तने, सगळ्या गोष्टी कीर्तन वाढत चाललेत. पण असं वाटतंय काही ठिकाणी हवं तेवढा काही बदल होताना पाहायला मिळत नाही. भक्तीचं क्षेत्र वृंदावल्या जात आहे, पण थोडासा बदल देखील अपेक्षित आहे. पहिल्यापेक्षा सगळं वाढतच चाललंय की हो, वाढतच चाललंय. पालके साहेब, वाढत चाललंय की नाही? सगळं वाढत चाललंय. पहिल्यापेक्षा कीर्तनकारांना वाढले म्हणतात ते, म्हणजे वाढतच चाललंय. पण हवं तेवढा काही बदल होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अर्थात समाज काय बघा, निष्ठा महत्वाची आहे, निष्ठा महत्वाची आहे. काही जुने जाणकार मंडळी सांगतायत गावोगावी 100-200 वर्षापूर्वीचा इतिहास बघा, 10-5% माळकरी असायचे, 10-5%. आता 70-80% माळकरी झालेत. पण पूर्वीच्या माळकऱ्यामध्ये सध्याच्या माळकऱ्यामध्ये डिफरन्स आहे. पूर्वी माळकरी कमी होती पण मनाने खूप चांगली होती. आता माळकरी भले झालेत पण मनाला भले कुचके. म्हणजे सगळेच माळकरी माऊली तसे असं मला म्हणायचं नाही. किती बहिरंगाने शृंगार केला, किती भल्या मोठ्या माळी घातल्या म्हणजे कुणी भक्त होऊ शकत नाहीये. इतरांबद्दल जर अंतःकरणात कापट्यता, कुटिलता असेल, काय कामाच्या तुमच्या माळा? सदा सर्व काळांतरी कुटिलतेने गळा माळ घालू नये. धर्म कैसी तकैत रहोत्र परमो निर्मत्सरा नाम सता. मत्सर रहित जीवन असलं पाहिजे, द्वेष रहित तुमचं जीवन असलं पाहिजे. एखाद्या वेळेस कपाळाला गंध नसू द्या, पण आचरणाचा सुगंध हा अत्यंत महत्वाचा आहे. आचरणाचा सुगंध, माळा घातल्या म्हणजे कुणी भक्त होऊ शकत नाही. वाईट गोष्टीचा त्याग करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा, हाच मोठा परमार्थ आहे. हा मोठा परमार्थ आहे. पूज्य डोंगरे महाराजांचं एक वाक्य मी वाचलं, परमार्थ म्हणजे काय? उत्तर घरी घेऊन जा. परमार्थ म्हणजे काय? स्वभाव परिवर्तन म्हणजेच परमार्थ. स्वभाव परिवर्तन झालं पाहिजे. स्वभाव परिवर्तन झालं पाहिजे. नाही आम्ही लई जुनी आहे परमार्थात, मग काय हाणतो का आम्हाला जुने येतं? हे कशा करता चष्मा परिधान केला आपण? काचा पाहण्याकरता का चष्म्यातून राणी पाहायला? चष्म्यातून जे काय पाहिजे ते समोर चांगलं पाहिजे ना. तसंच कधी कधी रामकथेजवळ जात जा, रामायणातून जे दिसेल तिथं पाया पडा. फक्त तिथपर्यंत जाऊ नका, तिथून जे दिसेल ते घेण्याचा प्रयत्न करा. अर्थात जीवनात सरळता ही अत्यंत महत्वाची आहे. आदर्श जीवन ही राम प्रभूचं होतं. रामनवमी हा उत्सवच चालू आहे ना आपला. रामासारखं जीवन आपलं झालं पाहिजे. कृष्ण परमात्मा ने जो कहा ओ करो और राम प्रभू ने जो किया ओ करो. म्हणून मानवी जीवनामध्ये राम प्रभूचं जीवन हे आदर्श जीवन आहे. फॉलो करा ते राम प्रभूंना फॉलो करा. करायचं असेल तर कोण कुणाला आदर्श मानतोय हे आदर्श मानणाऱ्याच्या लायकीवरून कळतं. कोण कुणाला आदर्श मानतोय. चांगला उच्च सुशिक्षित असेल तर तो श्री मधुसूदन सरस्वतींना फॉलो करेल, शंकराचार्यांना फॉलो करेल. धार्मिक प्रवृत्तीचा असेल तर जगद्गुरु तुकोबरायांना फॉलो करेल, नामदेवरायांना, तुकोबरायांना त्या ठिकाणी फॉलो करेल. अलीकडे जर विचारलं तरुणांना तुमचा आमचा आदर्श कोण, तर ते सांगतात रवींद्र जडेजा, सचिन तेंडुलकर, मोरा फतेह. या काय पापी लोकांचे नाव माझ्या तोंडात येत आहे. आदर्श असला पाहिजे. कोण आदर्श असलं पाहिजे? या स्त्रियांना जर विचारलं तुमचा आदर्श कोण, काही तरुणींना विचारलं तर नट्यांचं त्यांचा आदर्श आहे. ऐश्वर्या राय काय आवडतात, कुणाला काय मागे रानू मंडलच आवडायला लागली. हे आदर्श नसले पाहिजे. आदर्श असले पाहिजे सती माता, अनुसया, आत्री, गार्गी, चुडाला, लोपामुद्रा, शांडिल्य. असा आदर्श असला पाहिजे जीवनाचा. असा आदर्श असला पाहिजे जीवनात. आदर्श हे म्हणजे आरशासारखा आहे. आदर्श म्हणजे आरशासारखा
आरशासारखा. घराच्या बाहेर पडताना तुम्ही प्रत्येक जण चेहऱ्याला मेकअप करूनच घराच्या बाहेर पडतात. आरशासमोर उभा राहतात की माझ्या चेहऱ्यात काही बिघाड झालेली की काय, म्हणून आरशासमोर पाहतायत. मी लोकांना चांगला दिसलो पाहिजे याकरता तुम्ही आरशात पाहता आणि मगच घराबाहेर पडताना, बरोबर तसं मी देवाला चांगलं दिसलं पाहिजे याकरता काही ग्रंथापर्यंत पोहोचा. कीर्तनातले काही जे उंचीचे शब्द असेल, जे काही महाराजांनी सांगितलं त्या शब्दापर्यंत पोहोचा. अहो चांगल्या भाव दर्शन पर्यंत पोहोचा आणि मगच तुम्ही घराच्या बाहेर पडा. तुमचंही जीवन आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात आदर्शता ही अत्यंत महत्वाची आहे. आदर्श जीवन असलं पाहिजे. आदर्श ते राम प्रभूचं जीवन आहे. राम माहित नाही असा माणूस नाही. का होता त्या इकडे पाहा की तुम्ही ऐकायला येतं ना, तुम्हीच का ऐकायला येत नाही? येतो. राम माहित नाही असा माणूस नाही बरं का महाराजजी. राम माहित नाही असा माणूस नाही. राम माहित नाही असा माणूस नाही. राम माहित नाही असा माणूसच नाही. चला कळतं तर बघा, जास्त त्रास करून घेऊ नका. बघा तुम्ही, स्वल्प विरामात राम आहे, पूर्ण विरामात राम आहे, अल्प विरामात राम आहे. आला राम, त्यातही रामच आहे की राम. सकाळी उठल्या तुम्ही राम राम 3दा म्हणता का 4दा म्हणता? आता तुम्ही बोला की राव, काय फाशी घेऊ का तुमच्या समोर? काय माणसं आहेत राव. का आयातुल्ला मेला खामिनी म्हणून काही टेन्शन मध्ये का तुम्ही? का गॅसच्या टंचाईमुळे तुम्ही लोड मध्ये काही खेड्यात काही लोड घेऊ नका तुम्ही. का डिझेल मिळत काही लोड मध्ये नाही ना तुम्ही? बोला तुम्ही, काय नाव तुमचं? हा मोह तुमचं. हा गणेशराव. वा गणेश महाराज तुम्ही सकाळी उठल्या राम राम 3दा म्हणता की 4दा म्हणता? खरं सांगा की हाव ना म्हणताय ते. मारता काय मला? राम असं प्रेमाने बोला की राव. मी प्रेमाने, तुम्ही लोड घेऊ नका याचा. माझं जरा खाली लोटांगण मोकळं पटांगण असं स्वभाव आहे. तुम्ही काय लोड घेऊ नका. राम 2दा म्हणता तुम्ही, 2दा म्हणता. हो काका राम याचं कारण आहे तुमच्यातला आणि माझ्यातला राम एकच आहे. हे तत्व एकच आहे. तुझमें राम मुझमें राम, कर लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है. एक आणखी एक बारकावा सांगतो. आराम की जरूरत है ना, हो आंबेगावकर, आराम की जरूरत है ना, तो एक काम कर, राम के शरण में, बाकी कुछ काम मत कर. थोडस भजन चिंतन वाढवा. 13 वेळेस श्रीराम जयराम म्हणा. भीक मागतो 13 वेळेस म्हणा. मग घराच्या बाहेर पडा. विजय मंत्र येतो. विजय मंत्र राम 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 राम. उष्णता निर्माण होते अंगामध्ये. शरीरातले सगळे पाप बाहेर पडतात. प्रकार उच्चेन मात्रेन बहिर निर्यात पातकम, पुन्हा प्रवेश भावेश मकार असतो कपाटवर. थोडासा भजना करता चिंतना करता वेळ देत जा. भजो रे भैया राम गोविंद हरी. भजो रे भैया राम गोविंद हरी. भजो रे खर्चत नहीं जठरी, खर्चत नहीं राम.
छून लागत. या दोन माणसांनी काय कोकिळा खाल्लेली का काय काय कळत नाही. काय आवाज दिलाय हो देवानी, सगळ्यालाच नाही मिळत. काही ना आवाज नाही, काहीला फक्त नरड राहत, नरड आवाज आहे. बहुत बढिया. राम हे तत्व म्हणजे काही सामान्य नाही. भीक मागतो तुम्हाला. राम हे जीवन आपल्या समोर आदर्श असलं पाहिजे. तरुणांनो, रामाना फॉलो करा. वा वा, रामजी ते जीवन आहे. निष्ठा सांभाळा. तुका म्हणे धरी निष्ठावंत भाव. निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. निष्ठा सांभाळा. निष्ठेचं जीवन तुम्ही बघा की हो, एकलव्याचं जीवन बघा. गुरु दक्षिणेमध्ये अंगुठा मागितला, स्वतःचा अंगुठा एका क्षणात कापून दिला. ही निष्ठा काय बघा ना तुम्ही. अलीकडचे शिष्य म्हणजे अहो, गुरु शिष्य जर उत्तम असेल तर तो मातीतूनही ज्ञान मिळू शकतो, पण अलीकडचे शिष्य म्हणजे गुरुला मातीत घालते. ते एकलव्याचं जीवन होतं. काय गुरुनिष्ठा होते. तुम्ही बघा गांधारीचं जीवन बघा. गांधारीचं जीवन, पातिव्रतीचं जीवन, स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी ठेवून जीवन जगते. काय पातिव्रतीचं जीवन आहे, काय निष्ठा आहे. अहो, अलीकडे तर यांना 1,500 चालू झाल्यापासून आपल्याला तर नो व्हॅल्यू. सगळ्या योजना वगैरे सगळं इकडेच आहे, बाकी आपल्याला काहीच नाहीये. याचं कारण आहे स्त्री म्हणजे शक्ती आहे. स्त्री म्हणजे शक्ती आहे. तुम्हाला वाटेल पुरुष कोण आहे? पुरुष आहे सहनशक्ती. चला, माझ्या कीर्तनात विनोद असतात, पण थोडेसे 5G चे असतात, उंचीचे असतात. लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल थोडस. नवरा म्हटलं जरा गावात माकडाची सर्कस आलेली, एखादं माकड घरी घेऊन येतो. बायको म्हटली कशा करता? नाही, तुझं मनोरंजना करता एखादं माकड घरी घेऊन येतो. बायको म्हटली मनोरंजना करता तुम्ही असताना त्याची काय गरज? थोडस लक्ष दिलं तर, बारकावे विनोद, थोडस लक्ष दिलं तर कळेल तुम्हाला. नवरा रात्रभर झोपेत बडबड करायचा. बायको वैतागली, ही रात्रभर झोपेत बडबड करतायत, हॉस्पिटल मध्ये नेत आहेत. ओ डॉक्टर साहेब, पटकन यांना ओटी मध्ये घ्या, ही रात्रभर झोपेत बडबड करत बसतायत. डॉक्टर साहेब म्हटले एक काम करा, तुम्ही यांना घरी घेऊन जा आणि तुम्ही फक्त यांना दिवसा बोलण्याची संधी देत जा. कळतंय ना विनोद? बारकावा कळतो ना तुम्हाला? बायको म्हटली जेवलात का? हा म्हटला जेवलात का? बायको म्हणे अहो असं काय हो, मला काय आड लावताय? तो म्हटलं मला काय आड लावता? बायको म्हणे मी जे बोलते तेच तुम्ही प्रत्युत्तर देताय. तो म्हटलं मी जे बोलते तेच प्रत्युत्तर देताय. बायको म्हणे का असं आड लावताय? हा म्हणतो का असं आड लावताय? बायको म्हटली चला शॉपिंगला जाऊ. हा म्हटला जेवलो. विठाला निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. अहो, कोरोनात तुमची माझी निष्ठा कळाली. कोरोनात कळाली की डॉक्टरने सांगितलं जगायचं असेल तर ढवळे बटाटे खावं लागेल. बऱ्याच जणांनी माळा तोडल्या आणि ढवळे बटाटे खाल्ले की राव. आजी अम्मा येथे वाचविले देवे नाही तरी जीवेन वाचतो. हे फक्त आम्ही वचन, हे फक्त पाठ, तेवढंच पाठ करण्यापुरतच ठेवलंय आम्ही. आत्मसात कधी करणार आहे? कधी करणार आहे? कोरोना नंतर तुम्ही आम्ही जिवंत आहोत. हे डॉक्टरचे उपकार आहेत का देवाचे उपकार आहेत? देवाने झाले आजी अचूक प्रमाण. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या आहारी. वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. कोरोना नंतरच ईश्वराने दिलेलं हे बोनस आयुष्य आहे. आता हो विमान लँडिंगच होणार होतं, लँडिंग होणार होतं एका क्षणात. हो काय माहित होतं 2 मिनिटं आणखी जर लँडिंग झालं असं तर अजित दादा तिथं उतरले असते की राव. पण मृत्यू असा महारथे संपूर्ण प्लॅन एका क्षणात रद्द करून टाकतो. तो मृत्यू महारथे तो
सामान्य नाही, म्हणून खूप छान तुम्हाला जीवन आम्हाला मिळालेलं आहे, ते चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. मानवी जीवनात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. नाही 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 हो, भक्ताच्या जीवनात निष्ठा हा त्याचा स्वधर्म आहे. परमार्थी पथिक जो साधक आहे त्याच्या जीवनात निष्ठा ही अत्यंत महत्वाची आहे. अभंगाचं प्रथम चरण. खूप छान. काल्याच्या दिवशी होतो थोडासा त्रास काला झाल्यावर, पण चांगला रंगे दृढ भाव. जे हे आकाश वर पडे पाहो ब्रह्मगोळ भंगा जाय, वनवानळ त्रिभुवन खाय परितुजीच वाट पाहिन गा. विठोबा याला निष्ठा म्हणतात. ऐका ऐका हो. रघुकुल रीत सदा चली आई, हरि प्राण जाय पर बचन न जाई. जाई जाई जाई. निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. ऐका, रामायणातला एक प्रसंग आठवला, धावता सांगतो. ज्यावेळेस रामप्रभू शरयू नदीच्या काठावरती जातात, गेल्यानंतर बाण घासतात, दगडाला बुडवतात, दगडाला घासतात, पाण्यात बुडवतात, दगडाला घासतात, पाण्यात बुडवतात. चौथ्यांदा परमात्म्याने पाण्यात बाण बुडवला तर त्या पाण्यातून रक्ताच्या बुडबुड्या आल्या. परमात्म्याला वाटलं की आपल्याकडून काही उपद्रव्य झालाय. पाण्यात हात घातला तर हातात एक बेडकी आली. त्या बेडकीला विचारलं, ज्यावेळेस बाण त्यात झाला त्यावेळेस तुला ओरडायला काय झालं, का नाही ओरडली? त्या बेडकीचं उत्तर घरी घेऊन जा. ती बेडकी म्हणते, देवा, ज्यावेळेस मला गावातली लोक त्रास देतात, ज्यावेळेस मला भावकीतले लोक त्रास देतात, देशातली लोक त्रास देतात, देवा, त्यावेळेस मी तुझा धावा करते. आज मला तूच त्रास दिलाय. धावा करायचा कुणाचा? कुणाचा धावा करायचा? राम प्रभू सारखं आणि रावणासारखं युद्ध पुन्हा पुढे नाही. परी हे असो ऐसे, श्रीराम रावण झुंजले जैसे. अर्थात परमात्म्यासारखं युद्ध पुन्हा पुढे नाही. रावणाचा मुलगा मेघनाथ मेला, विभीषण तो इकडल्या पार्टीत आला, कुंभकर्ण एकटा राहिला, अनेक प्रकारचे वानर सैन्य मारून टाकले, सगळीकडे दुर्गंध पसरलाय, रक्ताचे पुर वाहत आहेत. एक वानर हातात आला, त्या वानराचं नाव काय? सुगंध यायला लागला. त्या वानराचं नाव गंधमादन. जवळ घेतलं, हे गंधमादना, एकदा रावणाचा मन सोडून देतो नाही म्हणणार. त्या गंधमादनाचं उत्तर घरी घेऊन जा. गंधमादन म्हणतोय, रावणाचं म्हणून जिवंत राहण्यापेक्षा एका क्षणात रामाचा म्हणून मरण्याकरता तयार आहे. याला म्हणतात निष्ठा. याला निष्ठा म्हणतात. त्रेतायुगातली कथा सध्या कलियुगात सांगतोय. कुणाची? वा नर, वा नर. वानराला कळतं बदलायचं नसतं, आणि ते जर तो बदललं असतं तर कशाला सांगितलं असतं मी कीर्तना? कशाला सांगितलं असतं? जी माणसं बदलत नाही, जी माणसं विषयाविषयी परिपूर्ण असतात, त्या माणसांचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. निष्ठा कशी पाहिजे माहितीये का? चातक पक्षी माहितीये तुम्हाला? चातक पक्षी माहितीये का? ढगातून जे पाणी पडणार, अवकाशातून जे पाणी पडणार तेच पाणी पिणार. अन्यथा मी तलावातलं, सागरातलं कुठलंच पाणी पिणार नाही. मी एखाद्या वेळेस मृत्यू स्वीकारेल पण तलावातलं पाणी पिणार नाही. पारध्याने एखाद्या वेळेस बाण मारला, तो पक्षी पाण्यात पडला तर त्याची चोचही वर असते, एवढं तो त्या पाण्याशी अनन्य असतो. खालच्या पाण्याशी अजिबात स्पर्श लागू देत नाही. एक एव खगोमानी चिरम जीव तुझ्यात म्रियते वा पिपासायाम चत्वारम वा पुरंदरम. अर्थात मी मृत्यू स्वीकारेल पण पाणी पिणार नाही. ही निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मादनकरांना विचारा, निष्ठा म्हणजे काय? प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मादनकर म्हणतात, प्रश्नाची कुदळ घेऊन कधी कधी साधुबोध ग्रंथापर्यंत पोहोचा. त्यावेळेस प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मादनकर म्हणतील, श्रद्धेविषयी संशयाची स्पर्श नसलेली बुद्धी म्हणजे निष्ठा. विठाल
काय ना, वार बदलला की देव बदलायला लागला. सगळ्यात महत्वाची टेंडन्सी आता जर आपण सर्वे केला, जो देव मीडियाला जास्त व्हायरल तो देव सगळ्यात मोठा देव. मीडियाला जो देव व्हायरल तो सगळ्यात मोठा देव. ही कसली मानसिकता आहे? वार बदलला की देव बदलायला लागला. सोमवार आला की लगेच भोलानाथ से निराला कोई और नहीं कोई और नहीं, गौरीनाथ से निराला. वार बदलला की देव बदलतोय. मंगळवार आला की लगेच सुटला माझा पदरबाई मी नव्हते भानात, काळूबाईचं वार माझ्या भरल्या गात, काळूबाईचं वार. बस प्रमोद महाराज उठणे कधी शांताबाई, हे लय अवघड असं. कधी कुणाच्या अंगात येईल याचा भरोसाच नाही. त्या अंगात तरी कसं येतं मला काही कळत नाही. पण असो खरं येतं खोटंही असेल, पण संप्रदाय नेणती काही ताना टोना नामस्मरणा वाचून यावरती फोकस करतो. हो ज्ञानोबरायांना ओम ह्रीम क्लीम चामुंडाय नमः हे त्यांना काही शक्य नव्हतं का? पण हजारो साधकांचं भविष्य घडेल अशी ज्ञानेश्वरी दिली की आमच्या हातात. काय गरज आहे? अरे भविष्य काय गरज आहे? पण काही आता पोटाची खळगी भरण्याकरता येतात गावोगावी. तुम्हाला ते माहितच आहे. दारासमोर येणार जय गुरु गोरखनाथ माई जय गुरु गोरखनाथ माई. सासू सासऱ्याचा खूप त्रास माई, पण बाबाचं नाव कमवण्याकरता आलीस माई. जय गुरु गोरखनाथ जय गुरु गोरखनाथ. तेवढ्यात तिचा नवरा समोरून यावा. लक्ष्मी नारायणाचा जोडा माई, लक्ष्मी नारायणाचा जोडा. काय जोडा सुंदर माई, लक्ष्मी नारायणाचा जोडा. माई जे काही बोलेल ते खरं बोलेल, खोटं काही बोलणार नाही. बाबा माहूरगडावरून आले इकडे देवीला चालले, जे काही बोलेल ते खोटं बोलणार नाही. माई लहानपणी एक भलं मोठं एवढं जनावर पायापासून गेलं माई. तू वाचली माई त्यातून, वाचली त्यातून माई. तू भलं मोठं संकट येऊन गेलं माई. ग्रहांची स्थिती बिघडलेली माई. वक्रीस्थळी ग्रह सगळे बसलेले आहेत. राहू केतू ग्रहांची दशा बिघडलेली आहे. मागच्या वर्षी रामनवमीला खूप तारखा होत्या, या वर्षी नाही माई. ग्रहांची स्थिती जरा बिघडली आहे. जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महाद्युतीम तमोहनी सर्व पापग्नम प्रणतोस्मी दिवाकरम. दशा बदलली, खर्च वाढलेला आहे माई. बरोबर खर्च वाढलाय. बाबा उपाय काही नाही, थोडासा खर्च करावा लागेल. घेतले बाबाने 2-5 हजार गेला बाबा निघून. कसलं काय भविष्य असतं? काय तात्या सांगू का तुमचं भविष्य? सांगू का? मला कामापुरतं जमतं. मी असंच म्हटलं कीर्तनात मला भविष्य कळतं. एक म्हातारी माझ्याकडे आली, मला म्हण सचिन मग भविष्य सांग. म्हटलं जा पटकन कुंडली घेऊन ये, एखादी नोट आण. म्हातारी धावत गेली, कुंडली घेऊन आली. म्हटलं तुमच्या मालकाचं नाव रामनाथ, तुम्हाला 2 अपत्य. बाई बाबाला काय सांगलं? काल 10 किलो गावातून गहू आणले, 5 किलो तांदूळ. म्हटलं म्हातारे कुंडली ठोली घरी, राशन कार्ड घेऊन आली वय माग. असं काही असतं का? भविष्य कळलं असतं तर तेच केलं असतं ना रे बाबा. आम्ही रोज भित्रे माणसं वारंवार देव बदलतात. विठ्ठल निष्ठेची ताकद सामान्य नाही. निष्ठेची ताकद बघा. ज्यावेळेस नामदेवरायांचं कीर्तन दिल्लीमध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू आहे, तिथं आनंदाची लयलूट, भक्तीचा जागर. हो तिथं आनंदाचं वातावरण निर्माण झालं. तिथं भक्त तयार व्हायला लागलेत. हे बादशाला कळालं. बादशाह म्हणतो यांनी तर डीपीवर येऊन आकडा टाकला. इथं भक्तीचा जागर करायला लागलेत. नामदेवरायांचं कीर्तन चालू. हो नामदेवरायांचं कीर्तन चालू. निष्ठेची ताकद बघा. बादशाह आला, जिवंत गाय वासरू नामदेवरायांच्या कीर्तनात मारून टाकले. आणि तुमच्यात खरी जर ताकद असेल तर हे गाय वासरू जिवंत करून दाखवा. नामदेवराय म्हटले फक्त 3 दिवस द्या, गाय वासरू जिवंत करतो. गाय वासरू पहिला दिवस उजाडला. हो गाय वासरू काही जिवंत होत नाही. दुसरा दिवस उजाडला, गाय वासरू काही जिवंत नाही. नामदेवराय म्हणतात हे देवा कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. अरे बाबा का वेळ लावतोस? हे बादशाह मारून कापून टाकेल मला. पटकन प्रकट हो. तिसरा दिवस प्रकट झाला. बादशाह तिकडून येतोय. नामदेवराय अंतर्धानात हो ध्यानस्थ बसले. देवा प्रकट हो पटकन. देव अंतर्धानात प्रकट झाले. ऐका आंबेगावकर, अंतर्धानात प्रकट. हे देवा इतका कुठं उशीर करत असते का? मारला असतं की त्याने मला. नामदेवराय तुम्हीच म्हटले 3 दिवस. तुम्ही जर म्हटले असेल लगेच गाय वासरू जिवंत करतो, मी लगेच प्रकट झालो असतो. लगेच गाय वासरू जिवंत केलं असं. डोळे उघडा आणि बघा गाय वासरू. नजर तर टाका. नक्की का? हो नजर टाका. हो नजर टाकली नामदेवरायने. लेकरू आईकडे धावत यावं तसं गाय वासरू नामदेवरायकडे धावत येत आहेत. निष्ठेची ताकद. अकबरे गाय वत्स मारी
वाघाच्या आवाने एखादा जिवंत इकडंच उठून येईल काय आवाज अकबरी गाय वत्स मारियेले हा कीर्तने उठविले नामदेवे ऐका की जिवंत गाय वास्तू जिवंत करून दाखवलं पुरुषार्थ करून दाखवला बादशाह निघून गेला की देवाला वाईट वाटलं गाय वासरू जिवंत केलं साधा झुकला देखील नाही हा पाय देखील पडला नाही पाय पडला नाही हा अहंकार झाला याला नामदेवराय पाय पडला नाही तुमच्या देवाने काळ पाठवला त्याच्या पाठीमागे बादशाह निघून गेला काळ पाठवला जिथं बायका राहत होत्या भल्या मोठ्या बायका त्याला तिथं काळ पाठवला भल्या बायका त्याला 1000-2000 बायका इकडे अहिल्यानगरला 700 बायका तो आजमान निजान अहो कशात सांभाळतेत काय देव जाणो त्यांना हे बायकान पुरण कसे सांभाळतात इथं एकीनच नाकीनं आला आमचा कसे सांभाळतात काय त्यांचं त्यांना माहित आहे कोबरा नाग तिथं देवाने असं सांगितलं कोबरा नाग तिथं निघाले देवाने सांगितलं फक्त चावायचं नाही कोबरा नागांना सांगितलं चावायचं नाही कोबरा नाग भल्या बायका उई आम्मा उई आम्मा उई आम्मा उई आम्मा हे केलं एक उड्या मारायला लागलं उई आम्मा भले नाग तिथं कोबरा नाग हो ते साप धरणारा बोलवला बादशाने तो एक पकडायला लागला की एक निघायचा उई आम्मा उई आम्मा उई आम्मा उई आम्मा बेजार झालं एक पकडायला लागलं उई आम्मा एक पकडायला लागलं एक निघायचं उई आम्मा बेजार झालं काहीच कळलं नाही गावात एक असं उघडं नागडं 5-6 वर्षाचं पोरग फिरत होतं एक प्रतिष्ठित माणूस आला दरवाजा वाजवला हो दरवाजा उघडा तो म्हटला मी 2 मिनिटं थांबा स्नान करतोय लगेच मी बाहेर येतो त्यांनी स्नान केलं टावेल गुंडाळला आणि तो बाहेर आला पोराला सांगितलं हे मूर्खा शिक्षकाचं पोरग ना तू असं उघडं नागडं फिरत असते का तुला काही कळतं का हा घे टावेल उई आम्मा उई आम्मा उई आम्मा उई आम्मा बेजारी झाले काय उई आम्मा एक पकडायला लागलं की एक निघायचा उई आम्मा काय करावं काही कळत नाही हा हिंदू सिकंदर राजा होता तिथं त्याला कळालं हे सगळं हे देवाची लीला आहे सगळी हो तुम्ही सुवर्ण मुद्रिकेने भरलेलं ताट घेऊन जा हो घेऊन जा लोटांगण घाला त्यावेळेस आपोआप हे कोरोना आपोआप गायब होतील हो तिकडं कोण टाळ्या वाजवत आहे का म्हणजे आवडलं म्हणून वाजवताय की काय असंच वाजवताय आवडलं म्हणून बघ असं समोर येत जा ना समोर येत जा का काही घेतेले तुम्ही तसं काही नाही ना हा विठाला मुद्रिकेने भरलेलं ताट घेऊन येत आहेत नामदेवराय समोर लोटांगण घालतायत तिकडे कोबरा नाग आपोआप गायब होत आहेत अकबरे गाय वत्स मारिले कीर्तने उठविले नामदेवे विठ्ठल केली मी तुमच्याकडे लक्ष दिलं वा चांगला माणूस आहे अशी माणसं फार कामाची असतात ते चांगले माणसं आहेत यांना जास्त काही बोलायचं नाही हे यांना काही जर बोलले ना ते आमची बोलती बंद करतात तुमच्या खऱ्यात गायक वादकात कीर्तनात हे तुमच्या जर असेल ताकद तर दाखवा 2 घोट घेऊन काय करता असं जर बोलले तर करता काय त्याच्यामुळे आम्ही जास्त त्यांच्या असं काही जास्त आम्ही बोलत नाही त्यांना हे फार चॅप्टर असतात ती लोक फार चॅप्टर असतात 2 पोरीचे भांडणे लागले एक जण म्हटले हे तुला असा पेताड नवरा पाहिजे दुसरी म्हणली नाही तुलाच असा पेताड नवरा पाहिजे ती म्हणली नाही तुला असा पेताड नवरा पाहिजे ती म्हणली नाही तुलाच असा पेताड नवरा असला पाहिजे त्यावेळेस तो त्या तिथंच थांबला आणि तो म्हटला सांगा पटकन मला पुढे जायचंय चला बसा म्हणे खूप छान ते कशाला पण हात वरती करतात ते हमारे मस्ती में आग लगे बस्ती में असं जीवन आहे पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतंय हे काहीतरी एखादा दुर्गुण टाकण्याचा प्रयत्न करा गुटखा सोडता येईल का मला तंबाखू सोडता आली पाहिजे एखादा दुर्गुण टाकण्याचा प्रयत्न करा इतके पैसे देतोय महाराज लोकांना द्रव्य देतोय एवढे पैसे आपण देतोय पण आपल्यात काही बदलच होत नसेल तर करता कशाला एखादा दुर्गुण एखादा अवगुण आम्हाला टाकता येईल का याचा थोडासा प्रयत्न करा इथं कोण कोण गुटखा तंबाखू खातो त्यांनी पटकन हात वर करा महाराज पटलं तुमचं कीर्तन फार पैसा जातो राव गुटखा तंबाखू मध्ये पटलं कीर्तन आता सोडतोच गड्या गुटखा तंबाखू लईच जिव्हारी लागलं महाराज सोडतोच आता गुटखा तंबाखू कोण कोण आंबेगाव मध्ये गुटखा आणि तंबाखू सोडणार हात पटकन वरती करा नेमकी हात काय म्हणून वर केला तुम्ही खाता का तुम्ही गुटखा तंबाखू नक्की खाता का तुम्ही पण यांचे भाऊ आहेत तसं नाही ना गुटखा तंबाखू कोण कोण सोडणार पटकन हातावरती करा की राव महाराज पटलं तुमचं कीर्तन कधी कधी घेतो राव मी पटलं महाराज दारू तुम्हाला पेते का तुम्ही दारूला पेता दारू पिणारे संपले का दारू संपली
पिणारे संपले. हो टाकता येतं का एखादा दुर्गुण? करा की राव हात वर कर, पटकन हात. कोण कोण गुटखा तंबाखू आज कीर्तनात महाराज पटलं, फार जिवारी लागलं, सोडतोच गड्या आता. तंबाखू तिथं लिहिलेलं असतं कर्करोग होतो, कॅन्सर होतो हे लिहिलेलं असतं, तरी आम्ही खातोच की राव महाराज. पटलं आता सोडतोच. काय गाव आहे आंबेगाव, एक माणूस सुद्धा इथं गुटखा तंबाखू खात नाही. एक माणूस गुटखा तंबाखू खात नाही. काय लबाड माणसं आहेत. एखाद्याने तर सोडा चला, हे लगेच होणार नाही. महाराज कीर्तनात इथे यायला अवमान वाटतो, कीर्तनानंतर या. पटलं महाराज, घालतो की राव माळच घालतो. लईच पटलं महाराज, कीर्तन घालतो, आता बदलच करतो. हे हळूहळू करा. हे आता एका दिवसात तर ते शक्य नाही, पण हळूहळू सोडा. सब छोड़ो लेकिन चाय मत छोड़ो, क्योंकि चाय मैं पीता हूँ. मेरे को कभी कभी ऐसा लगता है चाय बिकणारा हो तो पंतप्रधान झाला ना, अशी आशा आहे. सब छोड़ो. अरे मला सांगायचं काय, हे लगेच होणार नाही. मी कुठंतरी वाचलेलं आहे, हे एक दिन में नहीं होगा लेकिन एक दिन जरूर होगा. विठ्ठल विठ्ठल. निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. निष्ठा सांभाळा, निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. धर्म एव हतो हंती धर्मो रक्षित रक्षिताः तस्मात् धर्मो न हंतव्यो मानो धर्मो हतो वदित. निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. निष्ठा सांभाळा. आता अलीकडे बलिदान मास झाला की राव छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आठवा. हजारो साखळदंडांनी बांधून भर सभेमध्ये बादशाह उभा करतोय. ये वही संभा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है. फोड़ डालो इसकी आंखें, नाच डालो इसकी आंखें. लाल तापलेल्या सळ्या घेतल्या डोळ्यात घालणार. बादशाह ये आंखें चलाने की आंखें नहीं है, ये आंखें तो जताने की आंखें. इसे संभाल कर रखना चाहिए. नाविलाज झाला. पाठीवरती चाबुकाचे फटके पडलेत. लाल तापलेल्या सळ्या घेतल्या. एक एक पार्ट शरीरा बाजूला केला जातोय. जीभ छाटल्या जाते, बोट छाटल्या जात आहे. हो एक एक पार्ट. संभाजी चित्रपट कधी दाखवला नसेल तर परिवाराला घेऊन जा. द साबरमती एक्सप्रेस, द केरला स्टोरी, हो हे चित्रपट दाखवा जरा, दाखवा. ती काळाची गरज आहे. नाहीतर लव जिहाद हे लँड जिहाद हे वाढत जाईल. बरं जरा गावोगावी याचं फॅड वाढत चाललंय. जरा सांभाळा जरा, हे अत्यंत काळ फार घातक आहे. सांभाळा. छत्रपती संभाजी चित्रपट दाखवा की राव. हो धुरंधर आलाय, तोही पाहूनच घ्या. चांगले चित्रपट पाहत जा. संभाजी महाराजांचं जीवन. बोल संभा, एक एक पार्ट शरीरा बाजूला केला जातोय. बोल संभा, इस्लाम कबूल है. जगदंब बोल संभा, इस्लाम कबूल है. एक एक पार्ट शरीरा बाजूला केला जातोय. छत्रपती संभाजी महाराज म्हणतात जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे, जोपर्यंत शेवटचा श्वासातला श्वास आहे, तोपर्यंत जगेल हिंदू म्हणून, मरेल हिंदू म्हणून, मरेल हिंदू म्हणून, मरेल हिंदू म्हणून. प्राणाचं बलिदान दिलं पण धर्म नाही सोडला, धर्म नाही सोडला. भीमा इंद्रायणी तिरी वडू तुळा संगमावरी. मृत्युंजय संभाजी पाहून मृत्यू ही थिजला. बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला. हे बाळ बाळ संभाजी महाराजांचं जीवन. म्हणून उठ तरुणा जागा हो, भीक मागतो तुम्हाला. उठ तरुणा जागा हो, भिंगरी घेण्यासाठी जागा हो, भिंगरी घेण्यासाठी. काही चुकीचं बोललोय का? उठ तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो, वारकरी संप्रदायाचा. धर्म एव हतो हंती धर्मो रक्षित रक्षिताः तस्मात् धर्मो न हंतव्यो मानो धर्मो हतो वधित. अर्थात अहो मासोळी पाण्यापासून वेगळी झाली का मृत्यू आहे, असं धर्मापासून जर बाजूला गेला तर तुमची देखील हानी झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या, वरती हात. पाठीमागचे घ्या जरा. राहू द्या असंच येतो जरा चहा घेऊन आम्ही. 2 मिनिटं भजन करा सगळ्यांनी. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिर तो भाग केवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी. एकसा होत भावा तुमची पंढरी, तुमची पंढरी पाणी तो पहाड केवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल
राजेंद्र हराय विश्वास पाहो नैवास अनेकांचे तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षला नाही ऐकेला ऐसा कोणी तुकोबराय म्हणतात असा जो कोणी भक्त आहे त्या भक्ताची उपेक्षा केली हे मी कधी पाहिलंही नाही, हे मी कधी ऐकलंही नाही. नाही ऐकली मागे ऐसी मात जे का शरणांगत उपेक्षले. अत्यंत गोड अशा प्रकारचा उत्सव करतायत. दोन गोष्टी भीक मागतो तुम्हाला, एक नामात आणि दुसरी गोष्ट कामात व्यस्त राहा. दोन गोष्टी फॉलो करा, कामात आणि नामात व्यस्त राहा. कोण आमच्याशी कसं वागतंय यापेक्षा आम्ही इतरांशी कसं चांगलं वागू ही भावना पोटात ठेवा. जर ही भावना पोटात ठेवा. जीवन जगत असताना बरीचशी तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. जीवतो वाक्य करणार मृता ही भुरी भोजनात गयायाम पिंड दानेन त्रिभी पुत्रश्च पुत्रता. जिवंतपणी मायबापाशी चांगलं बोला. एवढा मोठा मंडप, एवढे मोठे साऊंड, या सगळ्या गोष्टी आपण करतोय, पण आपल्यात काही बदल झाला पाहिजे एवढी भीक मागतो. मायबाप बोलतायत, म्हातारे मायबाप कधी कधी बोलत असतात त्यावेळेस पोरं म्हणतात हो तुम्ही गप्पा, तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही बोलू नका. मला अक्कल नाही, हे सगळं आम्ही उभं केलं आणि आम्हाला अक्कल नाही. पोरं बोलत नाही, सुना बोलत नाही, कोणीच बोलत नाही. अशी माणसं हळूहळू माणसं हे वृद्ध होणार मनोरुग्णाच्या दिशेने वाटचाल करतात. जीवतो वाक्य करणार, जिवंतपणे त्यांच्याशी बोला. नाहीतर नाथ महाराज म्हणतात अशी अवलाद जन्माला आली त्यावेळेस मृत्युमुखी पडली असती तर बरं झालं असतं. माता माऊली पाचारिता शब्द दिला नाही मागुता. बैरा झालो नरदे येता एका जनार्दनी स्मरे आता. जिवंतपणे बोलत जा. सकाळी 2 मिनिटं द्या, संध्याकाळी 2 मिनिटं द्या त्यांना. बाबा तब्येत कशी आहे, पॅरासिटामॉल काही गुडघ्याच्या गोळ्या वगैरे देऊ का. 50 वर्ष जगणारे मायबाप किमान 70-80 वर्ष जगल्याशिवाय राहणार नाही. जगू द्या त्यांना. त्यांनाही भावना आहेत. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती आईचा पदर आहे, पाठीवरती बापाचा आशीर्वाद आहे, संप्रदायाच्या नजरेत सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे, सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे. ते दोन देव, फूल कभी दो बार नहीं खिलते, जन्म कभी दो बार नहीं मिलते, मिलने को तो हजारों लोग मिल जाते, लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. त्या दोन देवांना सांभाळा, सांभाळा. तुम्हाला वडील आहेत का हो? वडील वारले तुमचे हो? वडील आहेत का तुम्हाला? मुलगा आहे का तुम्हाला? हा आहे ना.
मी तुम्हाला घेऊन सगळ्यांसाठी ते उदाहरण देतोय, तुम्ही मनाला काही लावून घ्यायचं नाही. तुम्हाला वडील आहे, वडिलांचं नाव वय किती तुमचं? वडिलांचं वय किती आहे? 65 वय. तुमचं वय किती आहे? 45. तुमच्या मुलाचं 18 वय. बरोबर. तुमच्या या 45 या वर्षात चालू रनिंग मध्ये या वयात 45 वर्षात तुमच्या 18 वर्षाच्या पोरांनी तुमच्या पुढं पुढं करावं, तुमची सेवा करावी असं तुम्हाला वाटतं की नाही? खरं सांगा. वाटतं 45 वर्षात 18 वर्षाच्या पोरांनी तुमच्या पुढं पुढं करावं हे तुम्हाला वाटतं. मग तुमच्या 65 वर्षाच्या बापाला 45 वर्षाच्या पोरांनी पुढं पुढं करावं, सेवा करावी असं वाटत असेल की नाही? वाटतं. तुम्ही तुमच्या 65 वर्षाच्या बापाची सेवा करा. हे तुमचं हे सगळं पोरग पाहिल. अहो व्याजासह तुमच्या म्हातारपणात हे तुमचं 18 वर्षाचं पोरग तुमची चौपट सेवा करेल. चौपट सेवा केल्याशिवाय राहणार नाही. कृतीतन करून दाखवा. हे मी त्यांना उदाहरण घेऊन सांगितलं, पण हे सगळ्यांसाठी बोलतोय. काळ फार विचित्र आहे. सांभाळा, काळ विचित्र आहे. मी काल परवा समृद्धी एक्सप्रेसला प्रवास करत होतो. एक व्यंगचित्र मी पाहिलं. एक महिला, एक लेकरू. ती महिला आपल्या लेकराची शी धुत होती आणि तो पुरुष व्हिडिओ चित्रीकरण करत होता. मी खाली उतरलो गाडीच्या, म्हटलं अरे बाबा द्रुतगती मार्ग आहे हा, प्रवासी ये जा करतायत, हे असं व्यंगचित्र चित्रीकरण करणं बरं नाही असं शी धुतानी. हो महाराज, ती माझी बायको आहे आणि ते माझं पोरग आहे. अरे म्हटलं यात काय नवल, व्हिडिओ चित्रीकरण कशा करता करतोय? महाराज काळ इतका विचित्र आहे. येणाऱ्या काळात जर पोरांनी विचारलं तुम्ही आमच्यासाठी काय केलं, चला तेवढा एक व्हिडिओ काढून ठेवा. येणाऱ्या काळात तुम्हाला कधी तो कामी येऊ शकतो. जरा 5G आहे. चला ज्यांना कळलं त्यांना जाऊ द्या. असू द्या. बाप असो, ते सामान्य दैवत नाही. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप झुरतो म्हणून घर झोपते खुशाल. त्या दोन देवांना सांभाळा. एवढी भीक मागतो, थोडस भजन करा, चिंतन करा, नामस्मरण करा. एवढी चालता एक भीक मागून जातो. थोडासा वेळ द्या. डिप्रेशन मध्ये चाललेत माणसं, चिंताग्रस्त जीवन जगतायत. थोडासा वेळ द्या. रावणाकडे काय कमी होतं का? रावणाकडे काही कमी होतं का? एवढं सगळं असताना तांडव भजन करतच होता की तो. रावणा एवढं जर एखाद्याकडे आता असतं ना, तो म्हटला असता नाद करती का काय, असं काय बोलला असता तो. ते रावण तांडव, शिवतांडव तयार रचला असं तांडव. शब्द सुद्धा कुणाला वाचता देखील येत नाही. ऐकणाऱ्याला तेच पुण्य आहे, वादकाला तेच पुण्य आहे, गाणाऱ्याला तेच पुण्य आहे. शैल शुंग सम विशाल, जटाजूट चंद्रभा, गंगती तरंगपाल, विमल ज्ञानराजे. लोचन पे लाल लाल चंदन की गोरबाल, गुलाल रुगुल रसाचे, कुंदन की कंठमाल, विकसित लहू के प्रसाद, स्फटिक लाल रुद्रमाल, आदवेद सरसुसाल, शंकर महाराज कांतोनाचे, यति भोले महाराज कांतोनाचे.
घामाने भिजलं कधी घाम हे सोपं नाही. हे काय मही पाठ भिजली काय पाठ घामाचं आहे हरामाचं नाही. तर तांडव एवढं सोपं नाही ते वाजवणं. म्हणून अतिशय गोड अशा प्रकारचा उत्सव आपण या ठिकाणी मौजे आंबेगाव या गावी आपण करत आहात. सर्वांच्या चरणारविंद विनम्र भावे वंदन करतो. नजर लागेल असा उत्सव आपण या ठिकाणी करताय. अतिशय छान सर्व सौजन्य देणारी ही सगळी मंडळी त्यांनाही वंदन करतो. सौजन्य अन्नदान देणारी ही सगळी मंडळी सर्वांच्या चरणारविंद विनम्र भावे वंदन करतो. फकीराने आए थे सदा कर चले, खुश रहो आंबेगाव आलो, दुआ कर चले. आता पोटात काही नाही, सकाळपासून आता शुद्धा लागलेली, ताकद पण पोहोचत नाही. म्हणून सगळ्यांनाच या ठिकाणी वंदन करतो. काही चुकलं हुकलं असेल तर तो तुमच्या संगतीचा दोष समजा. नाथरी बालक घोडा बोले का वेडा वेचुका पावले ती सोज करुणी माऊली. रिजेजेवी सर्वांना वंदन. पुढे एकदा जे प्रदीप महाराज चिलियाबाळी, कृष्णा महाराज मोरे, प्रमोद महाराज या सगळ्या मंडळींना वंदन करतो. गुणवानी सगळी मंडळी इकडे महाराज आहे माईकवर, काय नाव त्यांचं, भरत महाराज, हे शेजारचे महाराज, ही सगळी महाराज मंडळी सर्वांना वंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय देव.